नमस्कार मित्रांनो, आता मतदान जवळ येत आहे. तर तुम्ही आतापर्यंत मतदान यादीमध्ये तुमचं नाव नसेल, जर नावच नसेल म्हणजे तुम्ही आता 18+ झाले आहात आणि तुमचं नाव नाही मतदान यादीमध्ये, तर तुम्ही घरी बसून मोबाईलवरती मतदान यादीमध्ये तुमचं नाव नोंदवू शकता व फक्त एक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. तर ते कसं करायचं सर्व डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. फक्त या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुमच्या प्ले स्टोअर वरती जायचं आहे. तर तुम्हाला इथे सर्च काय करायचं आहे, आपण वोटर हेल्पलाईन ऍप ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सेकंड नंबर वरती जे हे ऍप्लिकेशन दिसेल तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याचे रेटिंग खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला सगळ्यात पहिले इथं अलाउचा ऑप्शन दिसत असेल तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं स्क्रोल करून थोडं आजूबाजूला बघायचं आहे. 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुमचं युजर जे असणार आहे तर लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही 3 डॉट वरती जाऊन लॉग इन वरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमचा स्वतःचा पासवर्ड निर्माण करा. तर मी इथं माझा नंबर टाकून घेतो. इथं माझा नंबर टाकून घेतलेला आहे. तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा आहे. ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे माझं जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं प्रोसेस करत आहे तर त्याच्यामुळे ते आतमध्ये जात नाही आहे. तर तुम्ही इथं पहिले जाऊन वोटर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा आणि फर्स्ट वाला ऑप्शन सिलेक्ट करा. प्लस स्टार्ट वरती क्लिक करा. तुमचं जर का वोटर आयडी नसेल तर तुम्ही बनवू शकता. तुमचं जर असेल तर सेकंड वरती क्लिक करा. तर तुम्हाला मी एवढी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो ऍप्लिकेशन आहे हा डाउनलोड करा आणि तुमचं वोटर आयडी लवकरात लवकर बनवून घ्या. इलेक्शन जवळ येत आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस न्यू व्हिडिओ. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करा. माझा ऑलरेडी नवीन म्हणजे मी वोटर आयडी काढून घेतलेला आहे तर त्यामुळे ते ऍप्लिकेशन एक्झिट करत नाही. तर तुमचं होतंय का ते चेक करून सांगा मला कमेंटमध्ये. मी सर्वांची कमेंट वाचेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस.